नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो बघा, पावना इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. या स्टॉकची सध्याची जर प्राईस बघितली तर ₹557 सध्याची प्राईस आहे. मित्रांनो, हा स्टॉक 5 दिवसामध्ये 33% पर्यंत प्लसमध्ये आपल्याला दिसून येतोय आणि 6 महिन्यामध्ये जर मागचा विचार केला तर 75% खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स हा स्टॉक दाखवत आहे. मित्रांनो, मागील काही वर्षापासून म्हणजे जवळपास मार्च ते एप्रिल 2021, 21 पूर्ण 22 आणि 23 बघा 3 वर्षामध्ये या कंपनीने जवळपास 575% म्हणजे वार्षिक डबलहूनही पैसे या कंपनीनं कमवून दिलेले आहेत आपल्या इन्व्हेस्टर लोकांना. मित्रांनो, हा चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि या कंपनीचा बिझनेसही खूप वेगळा बिझनेस आहे. बघा मित्रांनो, प्रत्येक वेळेस कुणीही जरी आणि कुठेही आणि केव्हाही जरी इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला प्रॉफिट आणि प्रॉफिटच या स्टॉकनं मिळवून दिलेलं आहे. आता थोडासा हा ओव्हरशूटमध्ये आहे. आता सध्याचा आहे तो आपल्या ऑल टाईम हायवर आहे. तर आपण इथं जास्त अमाऊंटनं इन्व्हेस्टमेंट करता थोड्या अमाऊंटनं जर चालते. कारण की इथून ह्या कधी पण रिटर्न घेऊ शकतो. एक 10-20%, 5-25% पर्यंत हा बॅकमध्ये येऊ शकतो कधी पण, बरोबर आहे? तर आपण अशा एकदम वर गेलेल्या स्टॉकला एकदम जास्त अमाऊंट न इन्व्हेस्टमेंट करता, आपल्याला जर हा स्टॉक जर आवडला आणि या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर थोडी अमाऊंट टाकायची आणि नंतर चालायचं. जेव्हा आपल्याला हा खाली सापडेल किंवा याचे नंबर चांगल्या पद्धतीने येतील, त्यावेळेस आपण या स्टॉकमध्ये आणखीन आपली अमाऊंट वाढवण्यासाठी आपण विचार करू शकतो. मित्रांनो बघा, या कंपनीचा मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त 678 करोड मार्केट कॅप म्हणजे खूपच छोटी कंपनी आणि मायक्रो कॅप कंपनी मानल्या जाते. स्टॉकचा जर पीचा जर विचार केला तर 48चा स्टॉकचा पी दिसतो आपल्यासमोर आणि छोटी कंपनी पण डिव्हिडंडसुद्धा देते 0.18% पर्यंत डिव्हिडंड देते आणि ROIC बघितला कंपनीचा 11% आणि ROE बघितलं तर 10%. फेस व्हॅल्यू जर बघितलं तर 10चा आपल्यासमोर दिसतो. मित्रांनो, जास्त या कंपनीचा अवेलेबल डाटा नाही कारण की मागील 3 वर्षामध्येच कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे. तेव्हापासूनचा जर सेल बघितला आपण, सेलचा जर विचार केला तर एक मिनिट सेलचा जर विचार केला तर बघा, सेल मार्च 2020चा आपल्यासमोर डाटा दिसतो. सुरुवातीला 180 करोड होता, नंतर 21मध्ये 218, नंतर 312 आणि 360. मित्रांनो बघा किती जंप या सेलमध्ये आपल्याला दिसून येते. तसंच जर या कंपनीचा आपण नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर सुरुवातीला 6 करोड, नंतर 7 करोड, नंतर 9 करोड आणि नंतर 9 करोड. मित्रांनो 2-3ही वर्ष या कंपनीने सेलही चांगल्या पद्धतीने करून दिलेला आहे आणि प्रॉफिटही चांगल्या पद्धतीने मिळवून दिलेलं आहे. या कंपनीवर कर्जचा विचार जर केला तर आपल्यासमोर कर्ज दिसतंय. मित्रांनो 113 करोड कर्ज या कंपनीवर आणि यांच्याकडे रिझर्व्ह 56 करोड आहे. थोडंसं कर्ज आहे कारण की छोटी कंपनी आहे, तर थोडी रिस्क असू शकते या कंपनीमध्ये. तर आपल्याला जास्त अमाऊंट न टाकता थोड्या अमाऊंटनं सोबत या कंपनीसोबत चालायचं आहे. बघा मित्रांनो, इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे या कंपनीमध्ये जवळपास 70 ते 71% पर्यंत प्रमोटरकडे आहे आणि पब्लिककडे जर विचार केला तर 30% पर्यंत पब्लिककडे शेअर होल्डिंग पॅटर्न आहे. आणि आता या कंपनीचा बिझनेस काय आहे हे बघणं गरजेचं आहे आपल्याला. मित्रांनो, साईटवर तुम्हाला घेऊन आलेलं आहे मी. इमेजकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकतं की या कंपनीचा बिझनेस कशा पद्धतीचा आहे. मित्रांनो, टू व्हीलर, फोर व्हीलरला जे लॉक हे असतात आपले स्विच बटन म्हणजे चाबी स्विच जे असतात, तर हे स्विच बनवण्याचं ही कंपनी काम करते. ऑटोमोबाईल्समध्ये हे बघा किती छोटे-छोटे पार्ट या कंपनीचे असू शकतात आणि जरा थोडासा हटके बिझनेस असू शकतो आणि अशा बिझनेसमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. बघा प्रत्येक प्रत्येक स्विचमध्ये ही कंपनी काम करते. म्हणजे कुठले स्टार्ट करायचे बटन, कुठलं स्टॉप करायचे, पुन्हा पेट्रोलच्या नळ्या वगैरे काय जे असतात ते टू व्हीलर, फोर व्हीलरसाठी जेवढे आपल्याला माहीत नाहीत, असे एवढे प्रॉडक्ट या कंपनीचे हे बघा लॉकर, लॉक सर्व प्रकारचे ही कंपनी स्विच, छोटे-छोटे पार्टमध्ये जेवढेही पार्ट असतात त्याचे हे याच्यामध्ये काम करते. बघा याच्यामध्ये असे बटन दिसतात ऑन ऑफ करण्याचे. खूप असे छोटे-छोटे पार्ट आहेत, की ही कंपनी सर्व पार्ट कंपनी बनवण्याचं काम करते मित्रांनो. बिझनेस तर मित्रांनो वेगळा आहे. ना की गाड्यांच्या कंपन्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची, की आपण छोट्या-छोट्या अशा ऑटो पार्ट वाल्या मोबाईल पार्टच्या याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची छोट्या-छोट्या.
की जेणेकरता हा बिझनेस असा जास्त लोकांच्या नजरेसमोर नसतो. अशा बिझनेसमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आणि अशा बिझनेसमध्येच खूप खूप स्कोप असू शकतो. बघा ना, एक 2-3 वर्षामध्ये जर 500 आणि 600% जर मिळत असतील आपल्याला, तर आपण आणखीन कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजेत. छोट्या अमाउंटनं चालायचं मित्रांनो, कारण की छोटी कंपनी आहे ना, बघा कंपनी छोटी 650 करोड मार्केट कॅप या कंपनीचं. छोटी कंपनी आहे आणि रिस्क कंपनी आहे. तर आपल्याला जास्त अमाउंट न टाकता थोड्या अमाउंटनं, थोड्या कॅपिटलनं आपल्याला अशा स्टॉकसोबत चालायचं आहे मित्रांनो. बघा इन्व्हेस्टमेंट करण्यालायक आहे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता अशा स्टॉकसोबत. फक्त परत विनंती करून सांगू इच्छितो, की स्टॉक रिस्की असू शकतो. त्यामुळं आपली कॅपिटल आपल्याला जेवढी झेपावते त्याच पद्धतीनं आपण इन्व्हेस्टमेंट करावी. बघा मित्रांनो, नेक्स्ट कंपनीचा जर विचार केला तर मेकस्टार फूड लिमिटेड या कंपनीचं नाव असं आहे, या शेअरचं नाव आहे. आणि या शेअरची सध्याची स्टॉकची जर प्राईस बघितली तर ₹360 सध्याची या स्टॉकची प्राईस आहे. मित्रांनो, मागील 5 दिवसामध्ये एकदम फ्लॅट आहे. एका महिन्याचा जर विचार केला तर 1% निगेटिव्ह आहे. 6 महिन्यामध्ये 21% पर्यंत या स्टॉकने परफॉर्मन्स दाखवलेला आहे. आणि मित्रांनो, मागील एका वर्षापासून जवळपास फेब्रुवारी 22 आणि 23 म्हणजे जवळपास 2 वर्ष कंप्लीट झालेली आहेत मित्रांनो या कंपनीला. आणि 2 वर्षामध्ये या कंपनीला जवळपास 175 पर्यंत रिस्पॉन्स दाखवलेला आहे पर्सेंटमध्ये. तर विचार जर केला तर 2 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स या कंपनीने दाखवलेला आहे. आणि आपल्या इन्व्हेस्टर लोकांना चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स देऊन अ, वि विचार जर केला मित्रांनो, तर खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक दिसतो. फक्त थोडीशी याच्यामध्ये थोडीशी काही प्रमाणात गिरावट होऊ शकते. तर जास्तीत जास्त हा स्टॉक कितीपर्यंत खाली येऊ शकतो माहिती आहे का? जवळपास 10 ते 20% पर्यंत. परत यांनी असं परत एक वेळेस हे केला होता आणि आता परत हा थोडासा डिस्काउंटवर मिळतो मित्रांनो. इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार जर केला, तर आपण थोडीशी इन्व्हेस्टमेंट इथं आपली इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मित्रांनो, चार्टकडे जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचा चार्ट आहे. हळू-हळू वरच्या दिशेला हा चार्ट चाललेला आहे. पण या चार्टचं फंडामेंटल बघणं गरजेचं आहे या कंपनीचं नेचर बघणं मित्रांनो आपल्यासाठी गरजेचं आहे. तर आपण या कंपनीचं फंडामेंटल चेक करू. बघितलं मित्रांनो, जर मार्केट कॅपचा जर विचार केला तर खूपच छोटी कंपनी आहे. 359 करोड फक्त या कंपनीचं मार्केट कॅप आहे. करंट प्राईसचा जर विचार केला तर 358 आहे. आणि स्टॉकचा जर पीईचा जर विचार केला तर मित्रांनो 43चा स्टॉक पीई दिसतो मित्रांनो. बघा आर-ओ-सी बघितलं तर 23% आहे. आणि सॉरी, आर-ओ-सी बघितलं तर 21% आहे आणि आर-ओ-ई बघितलं तर 23% आहे. फेस व्हॅल्यू या कंपनीचा 10चा आपल्यासमोर दिसतो मित्रांनो. बघा आपण या कंपनीचा सेलचा जर विचार करू तर मार्च 2014चा आपल्यासमोर डाटा दिसतो. तेव्हा जर बघितलं तर 8 करोड होता. नंतर 2015 मध्ये 44 करोड, नंतर 78, नंतर 97, 102, 141, 162, 162, 185, 268 आणि 263 मित्रांनो. सेल चांगल्या पद्धतीनं करते. आणि नेट प्रॉफिटचा जर याच कंपनीचा विचार जर केला तर सुरुवातीला ही कंपनी झिरोमध्ये होती आणि नंतर 1 करोड, नंतर 1 करोड, नंतर 1 करोड, 2 करोड, 3 करोड, 4, 5, 10 आणि 11. मित्रांनो, छोटी कंपनी तर नंबर या कंपनीचे छोटेच येणार आहेत. कारण की कंपनीची इतकी छोटी आहे. त्यामुळं तरी पण या कंपनीनं चांगला आपला नेट प्रॉफिटमध्ये चांगला दम धरून दिसते ही कंपनी. चांगल्या पद्धतीचा प्रत्येक वेळेस नंबर 1-1 वाढून येत आहे या कंपनीचा. बॅलन्स शीटचा जर विचार केला मित्रांनो या कंपनीमध्ये, तर बॉरोइंगचा जर विचार केला तर 81 करोड या कंपनीवर थोडंसं कर्ज आहे. आणि यांच्याकडे रिझर्व्ह जरचा विचार केला तर 40 करोड या कंपनीवर रिझर्व्ह आहे. मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार केला तर प्रोमोटरकडे 68% पर्यंत प्रोमोटर होल्डिंग आहे. फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये आत्ता तरी नाही आहेत. डोमेस्टिक इन्व्हेस्टर 1% आहेत. आणि मित्रांनो, बाकीची उर्वरित जी आहे ती पब्लिककडे या कंपनीमध्ये मालमत्ता आहे. बघा, आपण ओव्हरऑल जर विचार जर केला तर अशा कंपनीमध्ये आपण जास्त इन्व्हेस्टमेंट न करता थोड्या अमाऊंटनं आपल्याला चालायचं. बघा मित्रांनो, कंपनीचा जर विचार केला आपण या कंपनीचं फंडामेंटल चेक केलेलं आहे. फंडामेंटल चेक केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येऊ शकतं की आपण अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी की नाही. चार्टकडे जर बघितलं तर बघा मित्रांनो, कुठेच या चार्टमध्ये गिरावट नाही जास्त झालेली. एक तर 10 ते 20% पर्यंत फक्त थोडंसं कंपनी येऊ शकते मायनसमध्ये, एवढंच फक्त फरक आहे. आणि विचार जर केला तर कंपनी खूप छोटी आहे. 350 करोड फक्त मार्केट कॅप आहे. आणि एवढ्या छोट्या कंपनीसोबत आपण रिस्क घेतो. तर आपण रिस्क अशी घ्यायची, मी वारंवार सांगतो, की मुळीच आपण जास्त अमाउंट कधीच इन्व्हेस्टमेंट नाही करायची. आपण जास्त अमाउंट काय इन्व्हेस्टमेंट करायची? कारण की आपल्याकडे ऑलरेडी आणखीन खूप साऱ्या कंपन्या पडलेल्या आहेत. आपण थोडी-थोडी अमाउंट सगळ्याच कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत चालायचं. छोट्या कंपनीमध्ये छोटीच अमाउंट टाकायची मित्रांनो. कधीच जास्त अमाउंट टाकण्याचा आपण कधीच विचार नाही केला पाहिजेत. आणि छोट्या कंपनीसोबत आपण छोट्या अमाउंटनं फक्त जास्त दिवसासाठी चालायचं आहे. आपला नक्कीच
आपल्याला नक्कीच रिटर्न मिळू शकतं. आपलं नक्कीच वेल्थ क्रिएट होऊ शकते. अशा नवीन-नवीन स्टॉकबद्दल मी आणखीन तुमच्यासमोर डिस्कस करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.